वळूया पुढच्या बातमीकडे। भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज पुन्हा एकदा विधानसभेत स्वतःच्याच सरकारला गंभीर सवाल विचारले। महिला आयोगाला मिळणाऱ्या निधीवरून सुधीर मुनगंटीवार चांगलेच आक्रमक झाले। त्यावेळी मुनगंटीवारांनी महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांवर प्रश्नांची सरबत्ती केली। महिला आयोगाला निधीच दिला जात नाही असा आरोप मुनगंटीवारांनी केला। त्यावर मंत्री मेघना बोर्डीकर यांनी उत्तर दिलं। मात्र सुधीर मुनगंटीवारांचं यावर समाधान झालं नाही। अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना मध्यस्थी करावी लागली। महिलांवर आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ज्यांनी 3 वर्ष पैसे दिले नसतील त्या अधिकाऱ्यांवर काही कारवाई करणार आहे की नुसतं भाषण होणार आहे? महिला दिनाच्या संदर्भात महिला शक्तीचा जागर, नारी से नारायणी तक, अबगा नहीं है सबगा है, हे फक्त शब्दात राहणार आहे की हृदयातून हा आवाजाचा ओंकार निघणार आहे? तर मग मी जर प्रश्न केला की यानंतर आउटले जो आहे त्याच्या वारंवार फायली इथं का पाठवल्या जातात, अन्यथा मग याचा उपयोग होणार नाही। तुम्ही पैसेच देत नाही महिला आयोगाला, आउटले दाखवता। अध्यक्ष महोदय, सुधीर भाऊंची जी तळमळ आहे ती योग्य आहे, परंतु दरवर्षी मग 2023-24 मध्ये आपण 15 कोटी आयोगांनी मागणी केली तेवढी त्यांना वितरित केलेली आहे। 24 दरवर्षी वाढून दिलेला आहे आणि महिला आयोगासाठी कधीच निधीची कमतरता होत नाही। जेवढी मागणी केली तेवढी मागणीची पूर्तता होत आहे आणि आता सुद्धा 2026-27 साठी आपण 18 कोटी 35 लाखाची आयोगाने मागणी केलेली, तेवढी पूर्तता केलेली आहे। आउटले किती आहे तुम्ही विचारलं? आउटले त्यांनी ठीक आहे, त्यापैकी त्यांनी पण स्पष्ट उत्तर दिलंय, जशी मागणी महिला आयोगाकडनं येते तसं आम्ही वितरित करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.